नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण रव्यापासून अगदी पटकन होणारे 2 पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत. म्हणजे हे पदार्थ तुम्ही सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी काहीतरी हलके-फुलके खावेसे वाटले, तेव्हा या 2 पदार्थापैकी एक पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी बारीक रवा घालूया. इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे, जो झटपट लगेचच भिजतो. आता अर्धी वाटी आपण इथे बेसन घेतले आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 चमचाभर लाल गाजर अशा प्रकारे किसून घेतले आहे. गाजराचा सीझन आहे, त्यामुळे इथे मी वापरत आहे. कोणत्याही भाज्या इथे तुम्ही वापरू शकता. त्याबरोबरच इथे मी अर्धी वाटी दह्याचा वापर करत आहे. दही जर घालायचे नसेल तर या जागी लिंबाचा रसाचाही वापर करू शकता. आणि त्याबरोबर चवीनुसार मीठ घालूया. आणि साधारणतः पाव वाटी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता सर्व जिन्नस आपण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेताना ज्या वाटीने आपण दही घेतले आहे, त्याच वाटीने आपण थोडे थोडे पाणी घालून अशा प्रकारे अगदी स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे बॅटर तयार करून घेऊया. इथे पाणी थोडे थोडे करूनच वापरायचे आहे. एकदमच जर आपण या रव्यामध्ये पाणी घातले तर बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. आता अशा प्रकारे स्पॅच्युलाने थोडे थोडे पाणी घालून अगदी व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घेऊया. इथे आपण साधारणतः 1.25 वाटी पाण्याचा वापर केला आहे. रव्याच्या क्वालिटीनुसार किंवा क्वांटिटीनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घालत असताना थोडे थोडे करूनच घालायचे आहे. एकदाच जर पाणी घातले तर बॅटर खूपच पातळ होते आणि हा पदार्थ फसण्याची शक्यता असते. म्हणून बॅटर अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे सरसरीत तयार करून मी घेतले आहे. आता लगेचच आपण रवा व्यवस्थित फुलावा यासाठी भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 10 मिनिटे रवा व्यवस्थितपणे फुलवून घेऊया. तोवर या पदार्थाच्या आतील स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण साधारणतः 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतले आहेत. इथे बटाटे उकडून किसूनच घ्यायचे आहे. त्यामुळे जे आपण नंतर मसाले त्यामध्ये घालणार आहोत ते अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये एकजीव होतात. बटाट्याच्या ऐवजी इथे रताळी उकडून व्यवस्थितपणे अशाच प्रकारे किसून घ्यायचे आहे. आता आपण 2 चमचे अशा प्रकारे किसलेले गाजर घालूया. गाजराचा सीझन आहे त्यामुळे इथे मी वापरत आहे. कोणत्याही भाज्या अशाच प्रकारे अगदी किसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर जर घालायची नसेल तर पालकही बारीक चिरून घालू शकता. त्यानंतर पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, त्याचबरोबर गरम मसाला, जिरेपूड आणि चाट मसाला इथे मी घेतला आहे. हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून अगदी चमच्याने हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. मसाल्यांची पुरेपूर चव बटाट्याला लागली पाहिजे इतपत आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट बटाट्याचे स्टफिंग तयार झाले आहे. आता हे अशा प्रकारे स्टफिंग तयार करून घेतल्यावर लगेचच त्याचे गोळे तयार करून घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा आपण घेऊया आणि अगदी तळ हातावर ठेवून व्यवस्थितपणे गोलाकार देऊया. अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे मी अगदी व्यवस्थितपणे गोळे करून घेत आहे. पाहू शकता सर्व गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता जो रवा आपण त्याचे मिश्रण तयार करून घेतले होते, तर रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे की नाही ते पाहूया. त्यासाठी भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे. अशा प्रकारे रवा व्यवस्थितपणे फुलवून घेतल्यावर आता लगेचच आपण स्टफिंग अप्पे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी आधीच अप्पे पात्र व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. आता ब्रशने अशा प्रकारे प्रत्येक खणामध्ये थेंब थेंबभर तेल घालून व्यवस्थितपणे प्रत्येक खण ग्रीस करून घेऊया. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून अगदी जो आपण रव्याचे बॅटर तयार करून घेतले आहे त्यामध्ये बटाट्याचे स्टफिंग व्यवस्थितपणे कोट करून घेऊया. बटाट्याचा जो बॉल आहे तो अगदी रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे कोट झाला पाहिजे. अगदी सर्व बाजूने व्यवस्थितपणे कोट करून घेतल्यावर अशा प्रकारे बॉल आपण त्याच्यामध्ये जो अप्पे पात्रामध्ये तेल लावून घेतले आहे त्या प्रत्येक खणात एक एक बॉल अशा प्रकारे हलक्या हाताने ठेवूया आणि सर्व प्रत्येक खणात अशा प्रकारे बॉल ठेवून घेतल्यावर लगेचच वरून थेंब थेंबभर तेल घालूया आणि
आपण भांड्यावर झाकण ठेवूया. गॅस इथे मंदच करून आपण हा पदार्थ तयार करून घेणार आहे. म्हणजे वरील जे आपण आवरण त्याचे करणार आहोत ते अगदी कुरकुरीत असे तयार होते आणि आतून अगदी मऊसर असे बटाट्याचे स्टफिंग. त्यामुळे हा पदार्थ फारच अप्रतिम असा लागतो. आता आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे एक बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया. त्यानंतर आपण आलटून पालटून अगदी व्यवस्थितपणे हे स्टफिंग अप्पे अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता स्टफिंग अप्प्याची वरची बाजू अगदी व्यवस्थितपणे सुकली आहे. इथे हे अप्पे करत असताना वरची बाजू व्यवस्थितपणे सुकवून घेतल्यावरच नंतर पलटायचे आहेत. आता अशा प्रकारे चमच्याने हलक्या हाताने व्यवस्थितपणे अप्पे परतून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट रंग अप्प्यांना आला आहे. अशाच प्रकारे सर्व खणातील अप्पे अगदी हलक्या हाताने चमच्याने व्यवस्थितपणे पलटून घेऊया. आता वरून आपण थेंब थेंबभर तेल घालूया. त्यानंतर आलटून पालटून सर्व बाजूने अप्पे अगदी एकसमान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. इथे गॅस मंद ठेवूनच हा पदार्थ तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे परफेक्ट वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा पदार्थ तयार होतो. त्यामुळे ह्या पदार्थाला चव अप्रतिमेची येते. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट स्टफ अप्पे तयार झाले आहेत. अगदी एक समान रंगावर मी अप्पे व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत. तेही अगदी मंद गॅस करून. आता लगेचच गरमागरम अप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेचच गरमागरम सर्व करूया. हे अप्पे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी त्याची चव अप्रतिम अशी येते. आता लगेचच गरमागरम हे स्टफिंग अप्पे सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले अगदी चविष्ट आणि खायला अप्रतिम असे स्टफ अप्पे. एकदा तरी अशा प्रकारे स्टफ अप्पे बनवा. लहान मुलेही अगदी आवडीने खातील. लहान मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ उत्तम असा पर्याय आहे. एकदा तरी बनवून पहा आणि आस्वाद घ्या. त्यानंतर दुसऱ्या पदार्थासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी रवा घालूया. त्यानंतर इथे अर्धी वाटी मी थोडेसे आंबट दही घेतले आहे. दही जर आवडत नसेल तर या जागी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घेऊ शकता. आता दोन्ही जिन्नस आपण स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घेऊया. इथे बॅटर अजिबात पातळ करायची नाही आहे. सरसरीत असेच बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. आता पाहू शकता अगदी सरसरीत असे मी बॅटर तयार करून घेतले आहे. रवा व्यवस्थित फुलावा यासाठी मी भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि रवा अगदी व्यवस्थित साधारणतः 10 मिनिटे भिजवून घेणार आहे. आता रवा व्यवस्थित फुलेस्तोवर लगेचच चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे. त्यात पाववाटी ओल्या नारळाचे काप, त्याबरोबरच पाववाटी इथे मी भाजके चणे घेतले आहेत. चण्याची पूर्णपणे साले काढून इथे मी घेतली आहेत. तुम्ही फुटाण्याची डाळही इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे छोटा चिंचेचा तुकडा मी घेतला आहे. चिंच जर घालायची नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. त्यानंतर इथे अर्धा इंच आले घालूया. त्याबरोबरच 1 हिरवी मिरची घालत आहे. तुम्ही मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाववाटी इथे मी ताजी हिरवी कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि प्रथम आपण मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून हे मिश्रण अगदी पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे मिश्रण अगदी सरसरीत केल्यावर पाणी आवश्यकतेनुसार इथे मी घातले आहे आणि भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर चटणी वाटून घेणार आहे. पाहू शकता अगदी बारीकसर अशी चटणी मी तयार करून घेतली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे चटणी तयार करून घेतल्यावर लगेचच आपण हिंग, मोहरी आणि त्याबरोबरच कढीपत्त्याची चुरचुरीत अशी फोडणी त्यामध्ये घालूया आणि चमच्याने चटणी अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे तयार झालेली इडली, डोसा किंवा उत्तप्पा याबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी. लगेचच रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे की नाही ते पाहूया. त्यासाठी भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि मिश्रण थोडेसे घट्टसर असेही झाले आहे. आता लगेचच आपण जे
राहिलेले जिन्नस आहेत ते त्यामध्ये घालूया. प्रथम आपण त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा मीडियम साईजचा मी बारीक चिरून घेतला आहे. त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाव वाटी गाजराचा कीस घालूया. गाजराचा सीझन आहे त्यामुळे इथे मी वापरत आहे. त्यानंतर पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व जिन्नस आपण बॅटरमध्ये व्यवस्थितपणे स्पॅच्युलाने एकजीव करून घेऊया. पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. आता त्यामध्ये पाव वाटी पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालून अगदी सरसरीत जसे आपण उत्तप्प्याचे बॅटर असते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घेणार आहोत. पाहू शकता परफेक्ट उत्तप्प्याचे बॅटर मी तयार करून घेतले आहे. लगेचच उत्तप्पा बनवायला घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर तवा गरम करून घेतला आहे. लगेचच ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया. व्यवस्थितपणे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे बॅटर तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे. त्यानंतर एक डाव बॅटर अगदी हलक्या हाताने तव्यावर सोडायचे आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहे. उत्तप्पा थोडासा जाडसर असतो म्हणून मी अशा प्रकारे फक्त अगदी हलक्या हाताने बॅटर व्यवस्थितपणे पसरवून घेतले आहे. आपण अशा प्रकारे उत्तप्पा पसरवून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि आपण एक बाजू व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया. त्यानंतर पलटून वरची बाजू सुकल्यावर पलटून दोन्ही बाजूने अगदी एक समान रंगावर उत्तप्पा आपण भाजून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर अशा प्रकारे उत्तप्प्याच्या कडा व्यवस्थितपणे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने उत्तप्पा व्यवस्थितपणे पलटून घ्यायचा आहे. पाहू शकता उत्तप्पा अगदी एक बाजू खरपूस भाजली गेली आहे. अशाच प्रकारे दुसरीही बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस आलटून पालटून भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता उत्तप्पा दोन्ही बाजूने खरपूस भाजला गेला आहे. लगेचच तो आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे अजून मी एक उत्तप्पा तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी तव्याला अशा प्रकारे ब्रशने ग्रीस करून घ्यायचे आहे आणि लगेचच जे बॅटर आहे ते त्यातील एक डाव अशा प्रकारे आपण तव्यावर सोडूया आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे पसरवून घेऊया. अलगदपणे पसरवून घेतल्यावर लगेचच आपण तव्यावर झाकण ठेवूया आणि आपण एक बाजू उत्तप्प्याची खरपूस भाजून घेऊया. वरची बाजू व्यवस्थितपणे सुकली पाहिजे. वरून थोडेसे थेंबभर तेल घालूया आणि झाकण ठेवल्यावर गॅस मंद करायचा आहे आणि एक बाजू अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर कडा अशा प्रकारे उत्तप्प्याच्या व्यवस्थितपणे कलत्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अगदी हलक्या हाताने उत्तप्पा पलटून घ्यायचा आहे. पाहू शकता दुसराही उत्तप्पा अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे. अशा प्रकारे एक बाजू खरपूस भाजून घेतल्यावर तशाच प्रकारे दुसरीही बाजू अगदी एक समान रंगावर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. पाहू शकता दुसराही उत्तप्पा व्यवस्थितपणे मी भाजून घेतला आहे. अशा प्रकारे तयार झाला चविष्ट पौष्टिकतेने परिपूर्ण असा उत्तप्पा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे उत्तप्पा आणि चटणी बनवून पहा. कधीकधी जेवण बनवायचा संपूर्ण संध्याकाळी कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे पोटभरीचा हा उत्तप्पा आणि चटणी उत्तम पर्याय आहे. शिवाय हलका फुलका आहे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असा आहे. अशा प्रकारे जास्त तेलाचा वापर न करता मी 2 पदार्थ तुम्हाला बनवून दाखविले आहे. दोन्ही पदार्थ अगदी चविष्ट आणि हेल्दी आहेत. तुम्ही एकदा तरी बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.